आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये जी.एस.टी संकलनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये जी.एस.टी संकलनात महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावनाला लोकसभेने मंजुरी दिली आहे? मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावनाला लोकसभेने मंजुरी दिली आहे. दुसऱ्या संयुक्त राष्ट्र क्रीडा आयोजनाचा सह-आयोजक म्हणून भारत कोणत्या स्पर्धेचे आयोजन करणार आहे? दुसऱ्या संयुक्त राष्ट्र क्रीडा आयोजनाचा सह-आयोजक म्हणून भारत योगासन आणि बुद्धिबळ या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. कोणत्या राज्यातील चपाता चिलीला जी.आय. टॅग प्राप्त झाले आहे? तेलंगणा राज्यातील चपाता चिलीला जी.आय. टॅग प्राप्त झाले आहे. कोणत्या राज्याने गरिबी हटवण्यासाठी P4 पब्लिक प्रायव्हेट पीपल पार्टनरशिप उपक्रम सुरू केला आहे? आंध्र प्रदेश राज्याने गरिबी हटवण्यासाठी P4 पब्लिक प्रायव्हेट पीपल पार्टनरशिप उपक्रम सुरू केला आहे. आंध्र प्रदेश राज्याने P4 उपक्रम सुरू केला असून त्या अंतर्गत किती वर्षापर्यंत गरिबी हटवण्याचे लक्ष्य ठेवले आहे? आंध्र प्रदेश राज्याने P4 उपक्रम सुरू केला असून त्या अंतर्गत 2029 वर्षापर्यंत गरिबी हटवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कोणत्या राज्यात दरवर्षी माधवपूर जत्रेचे आयोजन केले जाते? गुजरात राज्यात दरवर्षी माधवपूर जत्रेचे आयोजन केले जाते. ISSF विश्वकप 2025 चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? ISSF विश्वकप 2025 चे आयोजन अर्जेंटिना येथे करण्यात येत आहे. 47वी ज्युनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? 47वी ज्युनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद उत्तर प्रदेशने पटकावले आहे. 47वी ज्युनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? 47वी ज्युनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन लखनौ येथे करण्यात आले होते.